आली की हे बघा आता आपण करतोय कोथिंबीर वडी. त्याच्यासाठी घेतल्यात मिरच्या, लसूण, जिरेचं वाटण करून धुवून चिरून कोथिंबीर घेतली. त्यात बाजरीचं पीठ टाकले. बाजरीचं पीठ आणि बेसन पीठ. आता पहिल्यांदा बाजरीचं पीठ चाळून बाजरीच्या पिठाने चांगल्या होत्यात वड्या. जुनी माणसं बाजरीचंच पीठ घालत होते. आता बेसन पीठ, बेसन पीठ चाळून घेऊ. हळद टाकून घेऊ 1 चमचा. मीठ टाकून घेऊ. हिरवी मिरचीचं वाटण वाटले ते टाकून घेऊ. हिरवी मिरची, जिरी, लसूण आणि ओवा. आता हे मळून घेऊ आपण. थोडंसं त्या भांड्यात पाणी टाकू 1 चमचाभर, म्हणजे वाटणाचं पाणी जायला. आता मळून घेऊ. आता पाणी ठेवू उकळायला आणि त्याच्यावर चाळण ठेवणार तेल लावून. 2 तांबे पाणी घेतले. त्या चाळणीला तेल लावून घेतले. त्याच्यावर वड्या उकडून घेऊ आपण. आता वड्या ठेवून 10-15 मिनटं. आता तेल लावून त्याच्यावर वड्या ठेवून घेऊ आपण. त्या वड्या 2-3 दिवस फ्रीजमध्ये ठेवले तरी बी राहतात. नंतर खायच्या टायमाला तळायचे. आता उकडून घेऊ. उकडून घेऊ आणि तळून घेऊ. आता 5 मिनिटं. आता आपल्या तळून झाल्यावर